Welcome students. Today we are going to study chapter number 1. The name of chapter: Overview of building components and types of structure. The syllabus for this chapter: part 1 is classification of buildings as per National Building Code, building components and their functions, substructure and superstructure. So topic 1 is classification of building. So classification of building, it comes under National Building Code, that is NBC of India 2016. So planning of public buildings are lab on nature and requirement of building to the functions of each element in building is first categorized. And then using principles of planning and bylaws that are planned, there are no hard and fast rules to ascertain the dimension of each unit in this building. But minimum dimensions are needed to be fixed on the basis of space needs, thermal comfort, light ring, ventilation requirement, etc. of that unit. The site of various units depends upon the function of unit. The topic outcomes are two types. The first one is classification of given building on the basis of occupancy and type of construction. And second one is comparison of load bearing structure and frame structure. So load bearing structure and frame structure are the two major types of structures. या टॉपिक मध्ये आपण पहिला पार्ट जो करणार आहोत तो क्लासिफिकेशन ऑफ बिल्डिंग ऑन ऑक्युपन्सी, म्हणजे त्याच्या वापरावरून बिल्डिंगचे जे प्रकार आहेत ते बिल्डिंगचे प्रकार किंवा टाइप ऑफ कन्स्ट्रक्शन, आणि दुसरा जो आहे तो बिल्डिंगचं बांधकाम कुठल्या प्रकारचं आहे त्याच्यावरती त्याचे प्रकार आपण बघणार आहोत. आणि सेकंड पार्ट जो आहे तो लोड बेरिंग आणि फ्रेम स्ट्रक्चरचं. पहिल्यांदा आपण ॲज पर नॅशनल कोड, नॅशनल बिल्डिंग कोड 2016 याच्याप्रमाणे जर क्लासिफिकेशन आपण करायला सुरुवात केली तर आपल्या सिलेबसमध्ये साधारणपणे ए बी सी डी ई एफ जी एच आय हे 9 प्रकारचे बिल्डिंग्स आहेत, ज्याचा वापरानुसार त्याचे प्रकार आपण केलेले आहेत. त्यातला जो पहिला प्रकार आहे त्या प्रकाराचं नाव आहे किंवा जो टाइप आहे तो टाइप म्हणजे रेसिडेन्शियल बिल्डिंग. सो रेसिडेन्शियल वर्ड इटसेल्फ रिप्रेझेंट द टाइप ऑफ बिल्डिंग वेअर पीपल रेसिडेंट, म्हणजे आपण जिथं राहतो अशा ज्या बिल्डिंग असतील त्या बिल्डिंगला आपण रेसिडेन्शियल बिल्डिंग म्हणू शकतो. इन शॉर्ट, residential building means a building in which sleeping accommodation is provided for normal residential purpose. म्हणजे ज्या बिल्डिंग राहण्यासाठी बांधलेल्या आहेत त्या बिल्डिंगना आपण रेसिडेन्शियल बिल्डिंग असं म्हणतो. विथ और विदाउट कुकिंग, म्हणजे तिथं स्वयंपाकघर असेल किंवा नसेल, किचन ची फॅसिलिटी असेल किंवा नसेल, किचन फॅसिलिटी विदाउट कुकिंग और डायनिंग फॅसिलिटी, and includes one or more family dwelling, म्हणजे एक फॅमिली राहत असेल किंवा एकापेक्षा जास्त फॅमिली त्या ठिकाणी राहत असतात. तर अशा ज्या बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंगमध्ये आपल्या रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये लॉजिंग बोर्डिंग हाऊसेस, हॉस्टेल, अपार्टमेंट हाऊस किंवा फ्लॅट्स किंवा इंडिव्हिज्युअल बंगलो या बिल्डिंग या रेसिडेन्शियल बिल्डिंगच्या अंडर येऊ शकतात किंवा येतात. दुसरा जो प्रकार आहे
तो एज्युकेशनल बिल्डिंग. सो एज्युकेशनल हा शब्द जो आहे या शब्दाच्या वरून तुम्हाला लक्षात येईल की जिथं एज्युकेशन दिलं जातं अशा ज्या इमारती आहेत, अशा वापरासाठी ज्या इमारती आपण बांधतो त्या इमारतीला थोडक्यात आपल्याला एज्युकेशनल बिल्डिंग म्हणता येईल. सो एज्युकेशनल बिल्डिंग मीन्स a building exclusively used for a school or college, recognized by the appropriate board or university or any other competent authority. म्हणजे थोडक्यात काय, एखाद्या युनिव्हर्सिटीने किंवा बोर्डानं जी संस्थेला मान्यता, थोडक्यात मान्यता प्राप्त एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जे आहेत त्या इन्स्टिट्यूट रन करण्यासाठी ज्या बिल्डिंग आपण वापरतो किंवा बांधतो दॅट्स कम्स अंडर एज्युकेशनल बिल्डिंग्स. सो दॅट इज फॉर स्कूल, कॉलेज, बोर्ड, युनिव्हर्सिटी, लायब्ररी आणि रिसर्च इन्स्टिट्यूट. म्हणजे एखाद्या ठिकाणी रिसर्च पर्पजसाठी किंवा लायब्ररीसाठी जर ती बिल्डिंग बांधायची असेल तर ती बिल्डिंग सुद्धा या एज्युकेशनल बिल्डिंगच्या अंडर येते. तिसरा जो प्रकार आहे दॅट इज इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग. सो इट्स ग्रुप सी. इट मीन्स a building constructed by government, semi-government, public sector undertakings, a registered charitable trust for their public activities such as educational, medical, recreation and cultural, hosts for working women and men, or for an hospice, care of orphans, abandoned women, children. थोडक्यात या ज्या बिल्डिंग आहेत इन्स्टिट्यूट म्हणजे संस्थांच्यासाठी ज्या इमारती बांधलेल्या आहेत त्या इमारतीला इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग म्हणतात. मग मी उदाहरण तुम्हाला जे सांगितले त्याच्यामध्ये चॅरिटेबल ट्रस्ट किंवा एज्युकेशनल किंवा मेडिकल रिक्रिएशन, कल्चरल होस्ट, वर्किंग वुमन मेन साठी लागणारे जे हॉस्पिटल्स आहेत किंवा गव्हर्नमेंटचे किंवा सेमी गव्हर्नमेंटचे किंवा पब्लिक सेक्टरचे जे बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंग्स इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग मध्ये येतील. जिल्हा परिषदेची इमारत, पंचायत समितीची इमारत या सुद्धा इमारती या इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग मध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतरचा चौथा जो प्रकार आहे तो असेंब्ली बिल्डिंग. असेंबल म्हणजे काय, एकत्र करणे किंवा जोडणे याला म्हणतो. म्हणजे असेंबल म्हणजे थोडक्यात ज्या ठिकाणी लोक एकत्र येतात त्या इमारतीला आपण असेंब्ली बिल्डिंग असं म्हणतो. सो असेंब्ली बिल्डिंग मीन्स अ बिल्डिंग और पार्ट thereof where groups of people gather for amusement, recreation, social किंवा religious किंवा सिविक किंवा ट्रॅव्हल किंवा सिमिलर करतात. म्हणजे कुठल्याही कारणास्तव एखाद्या ठिकाणी लोक गोळा होतात. फॉर एक्झाम्पल आपण पिक्चर बघायला सिनेमा थिएटरमध्ये जातो, ऑडिटोरियम मध्ये एखादं नाटक बघायला जातो, म्युझियम मध्ये आपण काही गोष्टी बघायला जातो किंवा एक्झिबिशन एखाद्या ठिकाणी असतं. या ठिकाणी लोक एकत्र येतात, एकापेक्षा ग्रुप्स त्या ठिकाणी एकत्र येतात. अशा पर्पजसाठी जी बिल्डिंग किंवा बिल्डिंगचा काही पार्ट, असं नाही की ती टोटल बिल्डिंग असेल तर थिएटर आपण दुसऱ्या मजल्यावरती किंवा तिसऱ्या मजल्यावर सुद्धा बांधू शकतो. काही खाली कमर्शियल पार्ट होईल किंवा खाली सिनेमा थिएटर वरती रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स असेल, ऑडिटोरियम खाली असेल, म्युझियम खाली असेल. म्हणजे त्या बिल्डिंग सगळी बिल्डिंग असं असेंब्ली बिल्डिंग असणार नाही. त्याचा काही भाग रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये असेल, एज्युकेशनल बिल्डिंग असेल, इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग असेल आणि काही पार्ट त्याचा असेंब्ली बिल्डिंग मध्ये असू शकतो. is business building. Business building means any building or part thereof used for transaction of record thereof, offices, banks, all professional establishments, court building, business buildings. If their principal function is transaction of business and or keeping of books and records. म्हणजे ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करतो, व्यवसायासाठी ज्या इमारती बांधलेल्या आहेत, व्यवसाय करण्यासाठी जिथं ट्रान्झॅक्शन केलं जातं, तिथं लोकांना सुविधा दिल्या जातात,
आणि त्याच्या अगेन्स्ट कॅश घेत म्हणजे बिझनेस करतात. बिझनेस पर्पजसाठी ज्या इमारती आपण बांधतो त्या बिझनेस बिल्डिंगच्या अंडर येतात. फॉर एक्झाम्पल शॉप, स्टोर, ऑफिसेस, बँक आणि एस्टॅब्लिशमेंट. पुढचा जो प्रकार आहे तो मर्कंटाईल बिल्डिंग. मर्कंटाईल बिल्डिंग म्हणजे काय? द बिल्डिंग means a part or thereof used as a shop, market for display and sale of wholesale or retail goods or merchandise, including office, storage, service facilities, incidental located in the same building. म्हणजे बिल्डिंगच्या काही पार्ट मध्ये आपण व्यवसायासाठी किंवा होलसेल किंवा रिटेल व्यापारासाठी साहित्य ठेवण्यासाठी किंवा एखादं ऑफिस असेल त्या ठिकाणी स्टोरेज सर्व्हिस फॅसिलिटी असतील. फॉर एक्झाम्पल तुमचं ATM किंवा एक खिडकीचं ऑफिस बघितलं असेल 50 मध्ये, अशा टाईपची जी इमारत आहे त्या इमारतीला आपण मर्कंटाईल बिल्डिंग असं म्हणतो. त्याच्यानंतर 7वा जो प्रकार आहे तो आहे इंडस्ट्रियल बिल्डिंग. आता इंडस्ट्रियल बिल्डिंग म्हणजे जिथं ऍक्च्युअली इट इज रिलेटेड विथ production. So industrial building means a building or park where products or materials are fabricated, assembled or processed, such as assembly plants, laboratories, power plants, refineries, gas plants, mills, dairies, factories. म्हणजे शुगर फॅक्टरी पासून एखाद्या डेअरी प्रॉडक्ट पर्यंत किंवा ऑइल रिफायनरीज किंवा ऑइल फॅक्टरी जिथं काही प्रमाणात प्रोडक्शन केलं जातं. काही गोष्टींची जुळवाजुळव केली म्हणजे वर्कशॉप म्हणून म्हणता येईल. त्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या इंडस्ट्रियल बिल्डिंगच्या अंडर येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल असेंबलिंग प्लांट्स, रिफायनरीज, गॅस प्लांट, मिल्स, डेअरीज अँड फॅक्टरीज. द नेक्स्ट, स्टोरेज. Storage word itself defines the meaning of storage building. So storage building means a building or part thereof used primarily for storage or shelter of goods and includes building used as a warehouse, cold storage, freight depot, transit shed, storehouse, public garage, truck terminal, grain elevator, एक्सेट्रा एक्सेट्रा. स्टोरेज म्हणजे एखाद्या ठिकाणी गोडाऊनच्या पर्पजसाठी एखादी इमारत जर बांधली असेल किंवा एखाद्या बिल्डिंगचा पार्ट आपण त्यासाठी वापरत असो त्या बिल्डिंगला स्टोरेज बिल्डिंग असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल वेअर हाऊस, कोल्ड स्टोरेज, फ्रेट डेपो, ट्रान्झिट सेट, पब्लिक गॅरेज एक्सेट्रा. शेवटचं, सो इट्स हजार्ड्स बिल्डिंग. ज्या बिल्डिंग मध्ये हजार्ड्स म्हणजे काय? धोकादायक, ज्वलनशील पदार्थ ठेवण्यासाठी, मॅन्युफॅक्चर करण्यासाठी किंवा त्याच्यावरती प्रोसेस करण्यासाठी ज्या इमारती बांधलेल्या असतात त्या इमारतीला हजार्ड्स बिल्डिंग असं म्हणतात. सो हजार्डस बिल्डिंग मीन्स अ बिल्डिंग और पार्ट used for 1. Storage, handling, manufacture or processing of radioactive substances or of highly combustible or explosive materials or products which are liable to burn with extreme rapidity and producing poisonous fumes and explosions. याचा अर्थ काय झाला की ज्या ठिकाणी एखादं मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा हँडलिंग असेल रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस किंवा हायली कंबस्टिबल किंवा एक्सप्लोजिव्ह मटेरियल अशा पर्पजसाठी जी इमारत बांधली असते. किंवा नंबर 2, स्टोरेज, हँडलिंग, मॅन्युफॅक्चर और प्रोसेसिंग ऑफ विच इन्व्हॉल्व्स हायली करोसिव्ह, टॉक्सिक, अल्कलीज, ऍसिडिक or other liquids, gases, chemicals producing flames and explosive mixtures which result in division of matter into fine particles
अँड कॅपेबल ऑफ स्पॉन्टेनियस इग्निशन, म्हणजे ज्वलनशील पदार्थ आहेत किंवा एखादं सबस्टन्स आहे, आपण दारुगोळा वापरतो, तुम्ही ब्लास्टिंग करण्यासाठी जे मटेरियल वापरतो असं मटेरियल स्टोरेज करण्यासाठी, किंवा जिथं फटाके तयार होतात अशी फॅक्टरी, किंवा मिलिटरीचा दारुगोळा ठेवण्याची जागा, दारुगोळा तयार करण्याची जागा असेल, अशा साठी जी इमारत बांधतो आपण त्याला आपण हजार्ड्स बिल्डिंग असं बांधतो. तर हा जो पार्ट आपण बघितला, या पार्टमध्ये 9 प्रकारच्या बिल्डिंग्स विथ रिस्पेक्ट टू देअर यूज, ऑक्युपेशन, कुठल्या पर्पजसाठी आपण वापरतो त्याच्यावरून हे आपण प्रकार बघितले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बिल्डिंगचे जे 2 प्रकार लोड बेरिंग फ्रेम स्ट्रक्चर तो पार्ट आपण बघणार. ओके.